असला मॅचला सुरुवात करा अमिना अलीझा आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ फोरे वॉरियर्स बॅटर अमिना अलीझा आणि त्याचबरोबर फोरे वॉरियर्स या दोन संघांमधलं बॅटल सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माहीर आणि त्याचबरोबर तौकीर या बॉलला देखील चांगल्या पद्धतीनं चांगला हँडल देखील केले राऊंड द विकेट गोलंदाजी असेल यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला खेळताना आपण पाहिलंय सुरेख कामगिरी प्रभावित करणारी गोलंदाजी अपेक्षित राहील इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला गोलंदाज आतापर्यंत चेहऱ्यावरती हास्य देखील त्याच्या पाहायला मिळाले माहीरनं चेंडूला सरळ सोडून दिलं त्याला माहित आहे लक्ष्मणच्या खूप बाहेरचा बॉल होता तिथे मात्र छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण जर पाहताय आणि त्याचबरोबर संघाचा स्कोर कार्ड मात्र 3 या आकड्यावरती 4 बॉल टाकून देखील झालेले आहेत आपण पाहताय बुरुंडी बंदरमोलला प्रीमियर लीग 2025 मानाची सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टर एक्स्ट्राचे रन्स देखील आपण पाहिले थोडासा स्वीप केलाय यावेळेचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये केवळ 1 रन मिळून जाईल स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती 5 रन झालेले आहेत एकचा खेळ संपलाय आणि संघाचं स्कोर कार्ड मात्र आपण जर पाहायला गेलं तर 5 रन्स स्कोरबोर्ड वरती राऊंड द विकेट नवीन गोलंदाज आहे हो यावेळेला दांडी गोल केली आहे तौकीरला चेंडू अजिबात समजला नाहीये फोरे वॉरियर्स संघ थोडासा बाईक फुटला कालच्या सायंकाळची मॅच आपण त्यांची पाहिली तब्बल आणि तब्बल अगदी लोअर स्कोरिंग मॅच शेवटची आपण बघितली होती आणि इथे चांगला स्ट्रोक होता मोबीन याच्या बॅट मधला हा स्ट्रोक दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती चालू असताना त्याचबरोबर गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज युनुस प्रभावित केले युनुसनं यावेळेस स्विच चेंड आणि सरळ चेंडू गॅपमध्ये एक्सपेक्ट होतं जो क्षेत्ररक्षकाला चेंडू त्याच्या बाजूला जाईल परंतु नाही त्याच्या 2 खेळाडूच्या मधोमध चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स देखील मिळालेले आहेत याला म्हणतात स्वतःवरती असणारा कॉन्फिडन्स त्या कॉन्फिडेंटली या ठिकाणी फटका देखील खेळला माहीर हा स्ट्रोक हा फटका खेळण्यात माहीर आहे सो तशाच प्रकारचा सिग्नेचर स्ट्रोक देखील पाहिलाय पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेने खेळले आणि यावेळेसचा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील चौकार आलाय हे पोटेन्शियल हे कॅलिबर सादर करतोय आपण पाहिलं का तर फजल शिरगावकर
फजल शिरगावकर सर यांच्या मालकीचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. माहीरच्या माध्यमातून कमालचं या ठिकाणी फटकेबाजी चालू. ही मॅच त्यांना जिंकायची आहे, कारण कालच्या सायंकाळची 17वी जी मॅच होती शेवटची लोअर स्कोरिंग झाली होती आणि ते तिथे मात्र पराजयाची चव चाखायला लागली होती. सो या मॅचमध्ये पुणे आक्रमण करताना दिसत आहेत फलंदाज. आडव्या बॅटने खेळले स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स आल्यानंतर या ओव्हरला या षटकाला मात्र कुठेतरी मोठं करण्याचं काम नक्कीच असू शकणार आहे. मुबीन ज्यावेळेला स्ट्राईकला आलेले आहेत ते स्ट्राईकच्या माध्यमातून त्यांना एक विश्वास जतवला आहे. ज्या संघाच्या माध्यमातून तो विश्वास इथे त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल आणि संघाला एक योगदान देणं गरजेचं आहे. इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपला कुठेतरी कम से कम चालवावं लागेल. एक मोठा टोटल ठेवायचं असेल तर पार्टनरशिप मोठी बनवावी लागेल. चांगला या ठिकाणी रूम बनवलं. यार्कर लेन्सचा बॉल आहे, थोडीशी मिसफील्ड आणि आपण पाहायला गेलं तर सरळ सीमारेषेच्या बाहेर या बॉलवरती देखील चौकार आला. 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 1, 20 रन्स. 20 रन्स स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस रन्स 20 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कोणता बदल नाही. अर्षदला कंटिन्यू केले. 20 रन्स 20 रन्स. अर्षद पुन्हा एकदा पहिलं षटक टाकलं आणि त्याच्यानंतर या बॉलवरती देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पण तू आय थिंक इशारा ऑफिशियली अंपायर एक सिंगल. ओके, या पुढची मॅच असतं रझीन चॅलेंजर्स विरुद्ध सैजान स्ट्रायकर्स. रझीन चॅलेंजर्स विरुद्ध सैजान स्ट्रायकर्स. कॅप्टन आपण टॉस करतोय. सैजान स्ट्रायकर्स आणि रझीन चॅलेंजर्स दोन्ही कॅप्टन आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे जायचंय. रझीन चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर सैजान स्ट्रायकरचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉसच्या इथे जा. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडे यावेळेस बॉल देखील झोन मध्ये. राऊंड द विकेट गोलंदाजी असणार आहे. याच बॉलवरती फक्त आणि फक्त 1 रन्स मिळून जाईल. स्कोर कार्ड 25 रन्स 25 या आकड्यावरती. या चेंडूला सन्मान दिलाय. फक्त आणि फक्त माहीरच्या बॅटमधून सरळ चेंडूला सन्मान दिला. हलक्या हाताने खेळले गेले. 26 रन्स स्कोर बोर्डवरती. काय गोलंदाजी अर्षदने देखील केली आहे. विकेट्स आले नाहीयेत परंतु किफायतीशीर षटकं टाकली आहेत. 11 बॉलमध्ये केवळ 11च रन्स तरी खर्च केलेत आतापर्यंत. समोरच्या दिशेनं हा शेवटचा बॉल देखील डॉट टाकला. तिसरा षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड 26. लॉस ऑफ 1 विकेट. 26. रझीन चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ असेल सैजान स्ट्रायकर्स. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे जायचंय. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असणार आहे. अगदी भिंतीसारखा उभा राहिला तिथे आणि मात्र रन्स वाचवण्याचं काम निश्चित केलंय. 28 वरती एकच काढूबाद झालाय आणि या शेवटच्या ओव्हरमधील अजून 4 चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट गोलंदाजी. नो बॉलचा इशारा परंतु इथे 1 रन्स मिळणार आहे.
या बॉलला पुन्हा एकदा चांगलं खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्कोर कार्ड मात्र थोडंसं पुढे सरकेल. आता 30 या आकड्यावरती अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी अगदी सुरेख. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. अंपायरचा इशारा नो बॉल, नो +1. असल नो बॉल काय या ठिकाणी बघा अंपायरनं पुन्हा एकदा डिसिजन मागे घेतलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. केवळ 1 रन्स मिळेल जो का 22 असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तौकीरला आपण पाहतोय. पुन्हा कीपर कुठेतरी चुका करतायत. जे फयूम आहेत ते थोड्याशा चुका करतायत. एक्स्ट्रा 1-1 रन्स देत आहेत. 1-1 रन खूप महत्वाचं असेल कारण कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. आज कारणास्तव 1-1 रन खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि सरळ चेंडू शेवटच्या बॉलवरती 4 रन्स मिळत आहेत आणि स्कोर कार्ड 36. टार्गेट असेल 37 धावांचा पाठलाग करावा लागेल. $37 टार्गेट. रोस्टिंग चॅलेंजेस आणि त्याचबरोबर सैजान स्ट्रायकर्स आणि रझून चॅलेंजेस या 2 संघांमध्ये बॅटल चालू आहे. म्हणजेच टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी टॉस होतोय. त्याच्यानंतर ते खूप मोठं बॅटल बघायला मिळू शकेल. चला या ठिकाणी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. ऑनलाईन रसिक प्रेक्षक यांचे देखील आपण थोडीशी चर्चा करूयात. हुसेन शहबाज यांच्या माध्यमातून देखील कमेंट आलेली आहे. त्यानंतर रहीम फडणीस असतील, शादाब शेलकर, अमुदस्सर मोहम्मद आहे, तौहीद बादाबाई, अहमद चोगले, शादाब शेलकर, अब्दुल गनी, दानिश शेलकर यांनी देखील आपापले जे संघ असतील त्यांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगला बॉल टाकलाय. खरंच अगदी सुंदर गोलंदाजी. सुरुवात चांगली, ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत देखील चांगला होतो आणि तोच मात्र या ठिकाणी अगदी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून असू शकेल. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. 4+1 = 5 असे 5 रन्स आता स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चांगला बॉल टाकला, विकेट आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि हा जो पुढचा बॉल आहे त्या पुढच्या बॉलवरती नो टाकले, जिथे 5 रन्स महत्त्वपूर्ण ते खर्च केलेले आहेत. आणि ते महत्त्वपूर्ण जे बॉल्स असतील, जे रन्स असतील ते तुम्हाला आत्ताच थांबवणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये ते रन्स खूप उपयोगी पडू शकते. खोलवरचा बॉल फलंदाजाला खेळणं खूप कठीण गेलं, कारण बासित मार्कवरती असतील. ज्यावेळेला त्यांना पाठवलं गेलं बॅटिंगसाठी बासित आणि शुक्रान आहेत अमिना अलीजा टीमचे, ते देखील एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत.
लक्षात बाहेरचा बॉल माहिरनं देखील एक्स्ट्रा रन्स देखील देताना आपण बघितलं. -1 स्कोर कार्ड 7 रन्स. 3 चेंडूचा खेळ झाला पहिल्या ओव्हरमधील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 रन्स आतापर्यंत पहिल्या 3 बॉलमध्ये आले, ज्याच्यामध्ये 1 विकेट देखील आली आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय तर फलंदाज बाद होतोय. कमालची या ठिकाणी गोलंदाजी. दुसरा मोठा धक्का आणि फलंदाज सरळ मैदानाच्या बाहेर. शुक्रानला बाहेर जावं लागतंय. मोठा धक्का बसलाय. 7 वरती 2 काढू बाद झालेले आहेत. या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत, मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसौर भाई खान यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. त्याचबरोबर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर मनस्वी इन्फोटेक, त्याचबरोबर मुश्ताक दलवी असतील, त्याचबरोबर FS क्रिएशन, फजलजी शिरगावकर सर आणि तुमच्या आमच्या सर्वांचं एक आवडीचं नेटवर्क म्हणजे जीबर नेटवर्क. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धा म्हणजे वन ऑफ द बेस्ट लाईव्ह टेलिकास्ट म्हणजेच दापोलीतलं एक सर्वात महत्त्वाचं आणि उत्तम दर्जेदार जे लाईव्ह टेलिकास्ट आहे स्पोर्ट्स स्ट्रीम. यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी महत्त्वाचे या ठिकाणी योगदान देखील दिलेलं आहे आणि त्यांच्या चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा प्रसारित होत आहे. जर या चॅनलवरती आपण जर कोण नवीन असाल तर त्वरित जाऊन या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन नवीन मॅचेस पाहण्यासाठी या चॅनलला जाऊन बेल आयकॉनला जाऊन तुम्ही अगदी टच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दोन चेंडूचा खेळ पहिल्या ओव्हरमधला बाकी आहे. खोलवरचा बॉल डिफेन्स केलाय आणि या ठिकाणी आपण बघतोय तर एकच रन्स मिळणार आहे. खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि त्याच कारणाचा अभ्यास देखील जो रनर आहे तो अलाउ केलाय. 8 रन स्कोरबोर्डवरती 2 विकेट देखील गेले. शेवटचा 1 बॉल शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. सर 1 बॉल शिल्लक आहे, अजून 1 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल झालेत फक्त. एक बॉल शिल्लक आहे अजून. 8 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. थोडी फयूम सोबत देखील चर्चा करतात. नॉस्ट्रेकल फलंदाज वासित जे आता स्ट्राईकला आलेले आहेत, शेवटचा बॉल फेस करतील या पहिल्या ओव्हरमधील. बॅटम राऊंड द विकेट गोलंदाजी. चांगला बॉल पडल्यानंतर काठा बदलतोय. षटकाचा खेळ संपला आणि लॉस ऑफ 2 विकेट्स 8 रन्स. 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 8 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 29 धावांची गरज. माहिर गोलंदाज मार्गवरती बाहेर मारलाय. इथे मोठी विकेट, मोठा मासा गळाला. आमिना अलीचा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर. फह्यूम दुखापतग्रस्त होता, संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी गेला, परंतु त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलात तर कुठेतरी तो माघारी परततोय. झिहानला आपण पाहतोय आता बॅटिंगला. क्रमांक 5 वरती झिहानला पाठवलंय. ओव्हर द विकेट माहिरनं पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी केली आहे. यॉर्कर लेन्सचा बॉल होता. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल त्याच्या अगोदर 1 रन कंप्लीट झालाय. फोरे वॉरियर्स या टीमसाठी कालची मॅच ते फराजी जर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. फजल शिरगावकर सर यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. FS क्रिएशनचे ते देखील मालक आहेत. चेंडू यावेळेचा सरळ डिक्लेअर झोन मध्ये आपण बघतोय.
चेंडूला चकमा दिलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर FS क्रिएशन अगदी दापोली तालुक्यातील दर्जेदार या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ते क्रिएटिव्ह आहेत. फजलजी शिरगावकर तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत जे का संघ मालक 4A वॉरियर्स या टीमचे देखील आहेत. यॉर्कर लेन्सचा बॉल होता. पुन्हा एकदा चेंडूला आक्रमकतेने खेळायचं आहे परंतु धावचीची संधी आणि इथे मात्र फजल सरांनी रन आउट केले. फलंदाजाला बाद करण्यामध्ये एक मोठा हात देखील आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण थोडीशी धीम्या गतीने आले आणि अंततः मात्र वाटलं होतं फलंदाजाला रन्स आपण कंप्लीट करू शकतो परंतु नाही. फजल सर यांच्या हातातला बॉल वरती आपण रन्स काढू शकत नाहीत. चांगले फुरतेले क्षेत्ररक्षक ते देखील राहिले. दुसऱ्या बाजूला बासित अजून देखील सामना या ठिकाणी गमावलेला नाहीये तुम्ही. मॅच ऑन आहे. 2चा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती 4 खेळाडू बाद झालेत. 12 बॉल मध्ये 22 रन्स आहेत. बासित आहे तोपर्यंत या गोष्टी शक्य आहेत. बासित करू शकेल. चेंडू पडल्यानंतर थोडसा बाहेर. हा गोलंदाज अक्षरशः प्रभावित केलंय मला. काय बॉलिंग करतो. पडल्यानंतर चेंडू थोडा स्कीट आणि भन्नाट एक चांगला कट बॉल आहे. कटर गोलंदाजी आहे. ऍक्शन देखील थोडीशी युनिक राहिले या बॉलरचे. थोडंसं आपण पाहायला गेलं तर मागे जातो. त्याच्यानंतर इथे फसवलंय आणि फलंदाज मात्र बाद होणार आहे. ऑफिशियली इशारा जो असेल तो मात्र दिला जाईल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. मासूम मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहे. क्रमांक 7 वरती त्याला पाठवले. 5 खेळाडू बाद झालेले आहेत. तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 11 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मासूम यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे परंतु 7 आता बासितची तुम्हाला देखील द्यावी लागेल जिंकायचं असेल तर. आडव्या बॅटने खेळले आणि हा बॉल देखील सरळ बाहेर मारलाय. चेहऱ्यावरचं नैराश्य बासितच्या सांगते की त्यांना संधी पाहिजे स्ट्राईकला यायची परंतु ती संधी एकही फलंदाज त्यांना देत नाहीये. स्ट्राईक रोटेट होत नाहीये आणि स्कोर बोर्ड याला देखील अंकुश लागलाय. युनुसला आता क्रमांक 8 वरती पाठवले गेले. 9 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. युनुस देखील साथ देऊ शकतो का बासितला हे देखील गरजेचं राहील कारण 1 रन बासितला आणावं लागेल. बासितकडे ते पोटेन्शियल आहे पण तू गोलंदाज सुझेल. वाह काय बॉलर आहे. अंपायरचा इशारा नो बॉल आहे. सुझेलने काय बॉलिंग केली आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असू शकेल. फंबलिंग पाहायला मिळाली परंतु 8 बॉल मध्ये 19 रन्स पाहिजेत. 18 झालेत. 37चा पाठलाग करतोय बॅटिंग करणारा आमिना अलीजाचा संघ. चांगला बॉल आहे. भन्नाट वेगवान चेंडू टाकलाय. मिस्टर सुझेल यांची गोलंदाजी. काय बॉलिंग चालली मैदानामध्ये. या बॉलला संघला ऑफ ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक असू शकणार आहे.
आणि तिथे देखील 4 रन्स मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. संघाचं स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 15 रन्स पाहिजे. 6 बॉल 15. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर विक्की सर यांच्या माध्यमातून देखील मागच्या मॅच साठी फुझेलसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्यानंतरला हुसैनी शहबाज याने देखील सुझेलची जी बॉलिंग आहे त्याची प्रशंसा केली. किरला गोलंदाजीसाठी पाठवले. तुफेल माजगावकर सर यांच्या माध्यमातून देखील चांगले असे कमेंट्स पाहायला मिळते. सर्वांचं नक्कीच आपण मनापासून स्वागत करूयात. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. युनुस तयार आहे. बासित स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहे आणि इथे 7 इतरावरती प्रहार केलाय. जोरदार आक्रमण देखील आपण पाहतोय. तो बासित आता स्ट्राईकला आलाय. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं खेळले समोरच्या दिशेनं. यावेळेसचा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर हाताला स्पर्श करत तिथे चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग. काय मॅच रंगले. 4 बॉल मध्ये 9 रन्स पाहिजेत. रोज से डर कर नव का पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. बासित तयार. 4-9 ची गरज. ड्राईव्ह करत असताना बॅक टू बॉलर. इथे डॉट बॉल आलेला आहे. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. दोन्ही कार्ड थोडेसे प्रेशर मध्ये दिसू शकतील. कोणता संघ जिंकणार हे आज की शाम किसके नाम. आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. चुका घडलेत. चुकीला माफी नाही. आणि आता इथे बासितला मात्र धावचित केले. फलंदाज बासित बाद. नो +1. 2 रन्स ऍड करावे लागतील. त्याच्याबरोबर विकेट देखील आहे. अतिश झाले. 3 बॉल मध्ये 7 रन्स पाहिजेत. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. व्हॉट अ मॅच. आणि हा बॉल मात्र एक्स्ट्राज दिलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्राज. तवकीर बनाम तवकीर हे बॅटल चालू आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 ला 6. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एक्स्ट्रा रन. थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय बॉलर. परंतु मॅच हातामध्ये आहे दोन्ही टीमच्या. 4A वॉरियरचा संघ जिंकणार की अमिना अलीझा. आणि इथे पाहायला गेलं तर शेवटची विकेट देखील आहे. म्हणजे याचाच अर्थ विकेट घेतला तर सामना तुम्ही जिंकणारच आहात. तर 3 बॉल मध्ये 5 रन्स केला तरी सुद्धा तुम्ही जिंकणार आहात. हा बॉल चांगला आहे. आणि अंपायरचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा आलाय. पुन्हा एक्स्ट्रा रन्स आहेत. आता थोडस या ठिकाणी सांभाळून खेळताना अमिना अलीझाचा संघ दिसतोय. 3 बॉल 4 धावांची गरज. सामना होता 6 मध्ये 15चा. आता समीकरण बघा थोडस बदललंय. 3 बॉल आणि 4 रन्स पाहिजेत जिंकण्यासाठी.
3 मध्ये 4. शेवटची विकेट देखील आहे. विकेट घेतलात सामना तर जिंकणार तुम्ही. तर इथे खराब बॉल तुम्हाला पैशाच्या दिशेने थोडा पुन्हा एकदा चर्चा करतायत. कारण शेवटच्या विकेट बदला आपण बघतो ना, शेवटच्या ज्यावेळी नंबरवरती बॅटिंग करतात थोडासा अनुभव कमी राहतो बॅटिंगचा. समोरच्या दिशेने खेळलाय. 2 बॉल आणि 4 रनची गरज. एक चौकार पाहिजे. 2 मध्ये 4. आडव्या बॅटने खेळलं गेलं क्षेत्ररक्षक असू शकेल. सुझेल त्या ठिकाणी होते. एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 1 बॉल 3 ची गरज. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच. आणि इथे नक्कीच आपण बघतोय 440चा या ठिकाणी झटका कोणत्या टीमला लागू शकतो. कारण ही मॅच दोन्ही संघ अगदी काय खेळलेले आहेत. व्हॉट अ मॅच. कोलवरचा बॉल टाकलाय. आताचा स्पर्श झाला. 1 रन्स आणि तिथे मात्र सामना जिंकलेला आहे 4A वॉरियर्स या टीमनं. अभिनंदन 4A वॉरियर्स टीम.